મહારાષ્ટ્રના પુણેના શિરૂર રંજનગાંવ નજીક થોડાક દિવસો પહેલા મળી આવેલા 3 આંશિક રીતે બળી ગયેલા મૃતદેહોનો ભેદ આખરે ઉકેલાઈ ગયો છે। પુણે ગ્રામીણ પોલીસે મૃતક મહિલાના હાથ પર જય ભીમ રાજરત્ન, મમ્મી પપ્પા અને આરએસ જેવા ટેટુના આધારે મૃતદેહોની ઓળખ કરી અને આરોપી ગોરખ બોખરેની ધરપકડ કરી છે। આ કેસ ઉકેલવા માટે પુણે પોલીસે સઘન તપાસ હાથ ધરી હતી। कुल 27 कर्मचारीओनी टीमे 225 सीसीटीवी फूटेज स्केन कर्या અને 16,500 ભાડુઆતો પાસેથી માહિતી એકત્રિત કરીને સમગ્ર કેસ પરથી પડદો ઉંચક્યો હતો। જુઓ મુંબઈથી પ્રવીણ મિશ્રાનો રિપોર્ટ। दिनांक 25/5/2025 रोजी रांजणगाव गावाचे पोलीस पाटलाकडून आम्हाला एक माहिती मिळाली होती की खंडाळे रांजणगाव या दोघा गावातेमध्ये एका मेन रोडवरना म्हणजे पुण्यातून अहिल्यानगरला जाणाऱ्या रोडला उजवीकडे एक निर्जन स्थळामध्ये 3 शव अर्धवट जळाले असे मिळून आले होते। त्याप्रमाणे पोलिसाची टीम त्या ठिकाणी गेली आणि घटनास्थळावर वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा व्हिजिट दिली। त्यामध्ये एक 25 ते 30 वयोगटाची महिला, त्याच्याबरोबर एक वर्ष आणि दुसरा 3 वर्षाचा बाळ, हा 2 मुले त्याच्याबरोबर अर्धवट जळालेली स्थितीमध्ये आम्हाला मिळून आले। त्यातून महिलाचे डोक्यावर मार सुद्धा लागली होती, ब्लड त्या ठिकाणी पडला होता आणि त्याप्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी गुन्हा क्रमांक 164/2025 कलम 103 आणि 238 भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून पोलीस स्टेशनची टीम, त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची टीम, वरिष्ठ अधिकाऱ्याचे पथक त्याच्यात सतत तपासामध्ये आरोपीचा शोध आणि विशेषतः ओळख पटलेली नव्हती मैताची ओळख पटण्यासाठी खूप काही उपक्रम करण्यात आले। त्यामध्ये 250 पेक्षा जास्त सीसीटीव्हीचा तपास करण्यात आला। 16,500 भाडेकरू तपासण्यात आले। रांजणगाव आणि पुण्याचे आजूबाजू ज्या ठिकाणी MIDC आहे, ज्या ठिकाणी बाहेरून येऊन कामगार काम करताय, त्याच्याबद्दल तपासणी करण्यात आली। त्या रस्त्यामध्ये 10 मिनिटांमध्ये 200 ते 250 व्हेकल पास होत आहे। सीसीटीव्ही मध्ये प्रत्येक व्हेकलची चाचणी करण्यात आली, परंतु टीमला कुठेतरी यश प्राप्त झाला नाही। म्हणून 3-4 दिवस मागचे 3-4 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे बेस्ट अनुभवी डिटेक्शन टीमचे आमचे पोलीस आहे त्यांना आम्ही या हॉल मध्ये बोलून घेतला। अशी आमच्याकडे 28 लोकांची एक नवीन टीम आली। त्याचे आम्ही 6 पथक तयार केले। त्या 6 पथकाला वेगवेगळे पोलीस परिक्षेत्र जे आहेत त्या ठिकाणी पाठवण्यात आला। त्यांना चालकाच्या गाड्या आणि इन्व्हेस्टिगेशन फंड देऊन 5-5 लोकांची टीम करून कोल्हापूर परिक्षेत्र, औरंगाबाद परिक्षेत्र, नांदेड परिक्षेत्र, कोकण रेंज आणि नाशिक परिक्षेत्र या ठिकाणी पाठवण्यात आला।